हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितं च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे उत्तम करोति वाचालं भंगुर्नगायते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं श्रीचैतन्यं। हरे कृष्णा नमो विष्णुपदाय हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे।
हरे कृष्ण. तर चालू करूया आपण सर्वप्रथम षडगोस्वामी अष्टकम. तर त्याचा दुसरा श्लोक तो आपण बोलून आपल्या आजच्या मीटिंगला चालू करूया. नाना शास्त्र विचारनैक निपुनो सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणे अन्य राधा कृष्ण पदारविंद भज नंदा वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्री गोपाल. श्री सनातन गोस्वामी, श्री अरूप गोस्वामी, श्री रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री रघुनाथ दास गोस्वामी, श्री जीव गोस्वामी आणि श्री गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमय सेवेत रममाण असत. हरे कृष्ण. तर मागच्या वेळेस पण आपण बघत होतो कशा प्रकारे आपलं जे गोस्वामींनी आपल्यावर एवढी मोठी कृपा केलेली आहे, आचार्यांनी एवढी कृपा केलेली आहे की छोट्या छोट्या गोष्टीमधून भगवंताला प्राप्ती करू शकतो. तर येथा माम प्रपद्यते ताम सदैव भजाम्यहम्. भगवंत म्हणतात गीतेमध्ये, जसं जो मला भजन करतो, भक्ती करतो किंवा जो माझ्याकडे येतो त्याप्रमाणे मी त्याला आदान प्रदान करतो. तर आध्यात्मिकतामध्ये लक्ष्मी सहस्त्रशत संभ्रम असे जे हजारो लक्ष्मी आहेत आणि प्रत्येक लक्ष्मी भगवंत सेवेमध्ये मग्न आहे. इवन त्या झाडू पोछा करतायत, भगवंताची सेवा करतायत. भक्तीमध्ये छोटासा मुलगा हा पण झाडू पोछा करू शकतो, पण त्याच्यामध्ये फरक काय आहे तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करणं. आपण जरी चेतनेमध्ये खाली असेल किंवा आपल्या म्हणजे पहिल्या जे काही आपण कर्म केलेले आहेत की त्याचे वाईट विचार येत असतील किंवा आपण एवढी शुद्धता आणखी झालेली नाहीये, पण तरी पण जर आपण हे भक्ती करत राहिलं आणि एक आपली एक ड्युटी आहे, जसं जसं आपण जॉबला जर बरेच जण जातात जॉबसाठी, रोज ड्युटी आहे म्हणून, त्याचप्रमाणे भक्तीमध्ये पण आपण जर एकदम आपली चेतना भगवंतामध्ये लावून जर भक्ती करत राहिलं तर आपण शुद्धतेची प्राप्ती करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर त्यासाठी असं मोठं काही करायचं नाही, फक्त आपली चेतनेला शुद्ध करायचंय. तर जर चेतनेला शुद्ध केलं तर आपण भगवंताला प्राप्ती या जन्मामध्ये करू शकतो, पूर्व सांगायचे. त्यामुळं गोस्वामींनी जे आता हे आपण वाचणार आहे हे सर्व जे नियम आहेत ते नियम दिलेले आहेत. उद्देश आहे तो की नेहमी भगवंता स्मरण व्हावं आणि कधी भगवंताला विसरू नये. तर हा उद्देश आहे या सर्व नियमांचा, या सर्व जे काही म्हणजे अनुकूल आहे आणि प्रतिकूल आहे या दोन्हीचा पण उद्देश तोच आहे. अनुकूल या गोष्टी स्वीकारणं उद्देश आहे की भगवंताचं नेहमी स्मरण व्हावं, आणि प्रतिकूल आहे त्याला त्यागावं जेणेकरून भगवंताचं विस्मरण होऊ नये. तर आपल्याला प्रत्येकाला ठरवायचं आहे की आपण किती तीव्रतेनं आपल्याला भगवंताला प्राप्ती करायची आहे. जसं आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये सगळे जातात, पण सगळेजण पहिले येत नाही. ते जे अभ्यास करतात, जे प्रामाणिकपणे
जे शिक्षकांनी सांगितलेलं गृहपाठ आहे ते सोडवतात, जे प्रामाणिकपणे रोजच्या रोज त्याचं लक्ष लावून अभ्यास करून पाठ करतात, तेच मुलं पहिले येतात. त्याचप्रमाणे आपण जरी भक्तीमध्ये आला असलो, पण जर आपण स्वतःहून ते तीव्रतेने भक्ती नाही केली, तर मग आपल्यावर अवलंबून आहे की आपण किती अं, लवकर आपण भगवत धामात जाऊ किंवा भगवंताची प्राप्ती करू किंवा भगवंताला प्रसन्न करू. त्यासाठी हे समजणं खूप महत्वाचं आहे. तर हे सर्व मागणे आपला बघण्याचा उद्देश तोच आहे की कशा प्रकारे भक्ती ही केली पाहिजे आणि भक्तीमध्ये भगवंताला प्रसन्न कसं करायचंय. तर आज आपण अध्याय 9 आपण चालू करणार आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं कशा प्रकारे हे भगवंताच्या विग्रहाची सेवा करताना कसे अपराध होतात आणि ते अपराध कशा आपण टाळावेत, आणि नंतर महत्वाचं म्हणजे नाम अपराध कशा प्रकारे आपण वाचावे. नाम अपराध पण खूप महत्वाचे आहेत, कारण रोज आपण जे भगवंताचं नाव घेत आहे ते शुद्धतेनं असलं पाहिजे. ऍटलिस्ट आपण प्रामाणिकतेने आपण शुद्ध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं नाव नाव शुद्ध घेण्याचं आणखी एक सांगितलं होतं मागच्या वेळेस, पण आपण एक म्हणजे कधीतरी एकदा मी बोललो पण होतो त्याच्याबद्दल, की प्रभुपादांनी पण खूप सुंदर त्याच्यामध्ये लिहिलेलं की कशा प्रकारे आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. की नाम जपामध्ये कुणाला काही प्रश्न आहे? तर चैतन्य चैतामृत आधी लिला 17वा अध्याय आणि 32वा श्लोक, त्याच्यामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तर माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा. ऊर्ध्वबाहू करी कहोन, ऊर्ध्वबाहू करी कहोन शुनस्वलो ऊर्ध्वबाहु चरित नाम सूत्रे गांधी पर नामसूत्रे गांधी पर कंथे ही श्लोक. पंथ ईश्वर. तर त्याचा अर्थ आहे की छत्र महाप्रभू सांगत आहेत, दोन्ही हात उंच करून ते सर्व जगाला सांगतायत की प्रत्येकाने माझा ऐका. काय ऐका? की हा जो श्लोक आहे तो तुम्ही एका दोऱ्यासारखं आपल्या ह्याच्यात बांधा. तुमच्या तुम्ही महामंत्र आहे, महामंत्र जेव्हा गाताय तेव्हा हा श्लोक मागे राहायला पाहिजे आणि नेहमी ह्याचं स्मरण ठेवा. तर तो श्लोक आहे, तर तो तर आपल्याला सर्व माहितीच आहे. कुठला श्लोक आहे तो? त्रणादपि सुनिच्छ तरोरपि सहिष्णुना अमान्य मानवे कीर्तने सदा. तर हा हरे कृष्ण. तर प्रभू इथे सांगत आहे आपल्याला की कशा प्रकारे आपण भगवंताचं नाम कसं घेतलं पाहिजे. भगवंताचं नाव कसं घेतलं पाहिजे, तर हा तिसरा श्लोक जो चैतन्य चैतन्य महाप्रभूने आपण रोज गातो. कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू त्रणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमान्य मानवेन कीर्तनीय सदा हरी. तर हा चैतन्य महाप्रभूंचे जे 8 शिक्षा अष्टकम आहेत त्यामधला हा तिसरा श्लोक आहे. तर भगवंतानी इथे स्वरूपात तात्पर्य लिहितात. भगवंतानी इथे गवताची तुलना केलेली आहे, कारण प्रत्येक जण गवताला पायाने तुडवतो, तरी पण गवत कधी स्वतःला म्हणजे हे वाचवत नाही किंवा स्वतःला खूप मोठा आहे असं मानत नाही. नेहमी नम्रतेनं भावने ते वागतं. त्याच्यामुळं
हम्म. त्याचप्रमाणे ते प्रभा सांगतात एक गुरु किंवा एक नेता किंवा एका समुदायाचा जो महत्वाचा व्यक्ती आहे, तर त्यांनी स्वतःला कधी गर्वित समजू नये. आपल्या या आपली जी पोस्ट आहे, आपल्याला दिले जे जे कर्तव्य आहे, तर ते कर्तव्य आहे या भावनेने केलं पाहिजे. स्वतःला मला एक मी कुठे खूप महान आहे अशा नाही समजायला पाहिजे. आणि अशा पण नम्रतेनं वागल्यानं अं, अशा नम्रतेच्या भावानेच अं, म्हणजे एक सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपेक्षा पण नम्र राहून चैतन्य महाप्रभूंच्या या जी संस्था आहे, चैतन्य महाप्रभूंची जी प्रचाराची मोहीम आहे, त्याच्यामध्ये आपण भगवत नामाचा प्रचार केला पाहिजे. तर असं म्हणजे किती जरी महानात, किती जरी आपलं नाव मोठं आहे किंवा आपण गुरु आहोत किंवा जीबीसी आहे किंवा मोठमोठ्या पदव्या आहेत, पण ती पदवी सगळ्यात मोठी पदवी त्याच्यामुळे सांगितलं जातं की आपल्याला दास ही मोठी पदवी आहे. आपण भगवंताचे दास आहोत, आपण भक्तांचे दास आहोत. तर हा भाव घेऊनच आपण नामजप केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रपात लिहितात खूप महत्वाचं तात्पर्य आहे. हा आदी लिलामध्ये 17व्या अध्यायातला 33वा श्लोक 32वा श्लोक आहे. त्याचं तात्पर्य आहे. जेव्हा आपण हरिनाम घेत असतो, महामंत्राचा जप करतो, तर तेव्हा बऱ्याच वेळेस आपण अपराध आपल्या होतात. ते नामाभास किंवा नाम अपराध म्हटला तर. आणि याच्यामध्ये भगवत प्रेम मिळेल अशी गॅरंटी नसते. त्याच्यामुळं कृपा देतात. त्याच्यामुळं आपण भगवंताचं नाव हे त्रिणदापी सुनिचन या भावनेनं आपण जप केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सांगितलंय की जी ओठ आहेत दोन, वरचं ओठ आणि खालचं ओठ, त्याचबरोबर जीभ, ते तिन्हीचं पण खूप महत्वाचं हे झालं पाहिजे. त्याची मुवमेंट झाली पाहिजे, झाली पाहिजे. जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्र जप करतो, तेव्हा तिन्ही पण हललं पाहिजे. हरे कृष्ण पूर्ण, हरे कृष्ण असं उच्चार, स्पष्ट उच्चार केला पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस ते तर ते बऱ्याच वेळेस मंत्र खाल्ला जातो किंवा मंत्रातले काही शब्द खाल्ले, तर तसं नको असायला पाहिजे. बरोबर देतात. जप हा खूप सोपा आहे, पण आपण तो गंभीरताने तो एक आपण रोजच एक आपली ही रोजची प्रॅक्टिस आहे. इंग्रजीमध्ये सांगितलं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे आपण रोजची जी साधना आहे, तर ती जर साधना रोजचं रोज करत गेलं, तर तो एके दिवशी उच्चांक काढू शकतो. त्याचप्रमाणे जसं जे जसं ऑलिम्पिकचे जे खेळाडू असतात, तर ते रोज प्रॅक्टिस करतात. मिलिटरीमध्ये जाताना किंवा पोलीस भरती करताना प्रॅक्टिस करतात. आणि मग ते मोठी उडी पण मारू शकतात. पण हळूहळू छोटी छोटी प्रॅक्टिस करतात आणि मग एक प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मोठी उडी पण मारू शकतात. त्याचप्रमाणे आपली रोजची जी साधना आहे, खास करून नामजप आहे, तर तो एक चांगला आपला सराव चांगला असला पाहिजे, जेणेकरून महत्वाची परीक्षा येणार आहे मृत्यू, तेव्हा आपल्याला भगवान स्मरण व्हावं. तर त्यासाठी आपला रोजचा जी सराव आहे, ती जी प्रॅक्टिस आहे, ती आपण चांगली केली पाहिजे. खास करून स्पष्ट उच्चार केला पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे. आणि नम्रतेच्या भावाने, जसं तृणदापी सुनिचेन तरोरपी सहिष्णुना अमानिन अमानिन कीर्तने सुधारी, तेव्हाच मग असं केलं तर मग आपण कीर्तने सुधारी होऊ शकते. तर महत्वाचं आहे. ऐकायला पण खूप सोपं वाटतं आणि बोलायला पण खूप सोपं आहे, पण ते जीवनामध्ये उतरणं म्हणजे हे खूप जीवन त्याला लागणार आहे. तर पण तरी पण गुरुच्या आशीर्वादाने आणि वैष्णवांच्या आशीर्वादाने आपल्याला अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. त्यासाठी आपल्याला हा सराव खूप महत्वाचा आहे. तर हम्म,
तर आपण बघत आहोत आजपासून आता पुढे. हा, तर आपण कुठपर्यंत चर्चा केली, कोण आठवत आहे? मागच्या वेळेस कुठपर्यंत? आवाज नाही येत. हरे कृष्णा. पुष्पमाळा श्यामानंद दास प्रभूजी, तुमचा स्पीकर बंद करा जरा. श्यामानंद कृष्णा. दास प्रभूजी, अध्याय 9 आणि पुष्पमाळा स्वीकार करणे हे झालं होतं आपलं. अध्याय 9 आणि पुष्पमाळा स्वीकार. ओके, ठीक आहे. हा हा, पुष्पमाळा झालं ना ऑलरेडी. हो 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 झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर थोडं जे सराव करून ते मागचं जे जस्ट रिव्हिजन. अशा प्रकारे निंदा खूप महत्वाची आहे. भक्तांची निंदा कधी सहन करू नये. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं, उदाहरण पण बघितले, आणि कशा प्रकारे निंदा जेव्हा होते तेव्हा आपण 3 प्रकारच्या गोष्टी करू शकतो. जसं इथं दक्ष प्रजापती शिवची निंदा करत होता, रामचंद्रपुरी महाप्रभूची निंदा करते. तर तेव्हा निंदा जेव्हा होते तेव्हा 3 प्रकारचे गोष्टी करू शकतो. एकतर ते सहन करून, आणि केव्हा सहन करायचं आणि केव्हा सहन नाही करायचं, तर त्यासाठी सांगितलेलं आहे. तर जसं इथं चैतन्य महाप्रभूंनी स्वतःचे उदाहरण दाखवलं की कसं आपण तरोर इव सहिष्णुना, तरोर अपि सहिष्णुना. तर जसं झाडापेक्षाही नम्र असलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी रामचंद्रपुरी जेव्हा निंदा केली तेव्हा त्यांनी सहन केलं, आणि त्यांनी म्हणले आजपासून माझं जे स्वीट आहे ते सगळं बंद करून टाकणार, गोड. कारण ते म्हणले एवढ्या मुंग्या आहेत, म्हणजे तुम्ही रोज एवढं स्वीट खाताय, तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला काही कळत नाही संन्यासीने कसं वर्तव केलं पाहिजे. तर त्यांनी मग पूर्ण स्वीट बंद केलं, आणि त्यांनी जेवण पण एकदम कमी केलं. तर स्वतःवर कुणी दोष आरोप केले तर चैतन्य महाप्रभू इथे दाखवले स्वतःच्या उदाहरणाने. हालाकी ते स्वतः भगवंत आहेत आणि सर्व काही त्यांच्याच प्रसन्नतेसाठी चाललेलं आहे, पण त्यांनी स्वतः एक मी भगवंत या भावनेने नाही, ते एका भक्ताच्या भावनेने आले होते. त्यामुळे त्यांनी दाखवून दिलं की कसं त्यांनी सहन केलं. आपण भक्तांचं दुसऱ्या किंवा भगवंताचं जर काही कोणी अपराध करत असेल तर ते मात्र सहन नाही केलं पाहिजे. कारण ते सहन केलं किंवा ते ऐकलं ना तर आपल्याला आपल्या भक्तीचा नाश होऊ शकतो. त्यामुळे सांगितलंय की आपण दुसऱ्याचं दोष नाही ऐकायला पाहिजे. जसं मागच्या वेळेस मी सांगतो तसं की आपण दुसऱ्याचे दोष ऐकले, चालू कोणी बोलत असेल दुसऱ्याबद्दल तर त्याला लगेच आपण तर्कवितर्क केलं पाहिजे, आणि त्याला स्पष्ट करून दाखवलं पाहिजे की नाही ते चुकीचं आहे. नाही तर मग ती जागा लगेच सोडली पाहिजे, कान बंद केले पाहिजे आणि जागा सोडली पाहिजे. नाही तर स्वतःच आपण जीवन दिलं पाहिजे. पण तिसरं जीवन देऊ शकत नाही आपण, कारण आपल्याला ते जीवन मिळालंय, हे खूप महत्वाचं जीवन मिळालंय, मनुष्यजीवन मिळालंय, भक्ती मिळाली आहे. तर या जीवनात सार्थक आपल्याला करायचे. त्यामुळं सोप्यात सोपं आहे की ती जागा लगेच सोडून द्यायला पाहिजे. तर कारण भक्तांचं जी निंदा होते तर ती भक्तीला खूप म्हणजे प्रतिकूल आहे भक्ती मध्ये वर्धन करण्यासाठी. तर त्यामुळं ऍक्च्युली आपण स्वतःची निंदा केली पाहिजे, दुसऱ्याची निंदा नाही केली पाहिजे. हालाकी निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण ऐकतोय, पण ते कशासाठी आपण स्वतः निंदा नाही केली पाहिजे की अरे जसं सांगितलं निंदकाची घर असावे, मग मी पण निंदा करतो दुसऱ्याची जेणेकरून त्याला फायदा होईल. आपल्यासाठी जर कोणी निंदा करत असेल तर आपण ते स्वीकारू शकतो की मला कोणतरी एक माझा एक हितचिंतक आहे जो माझी निंदा करतो, माझे दोष दाखवतो, जेणेकरून मी वृद्धी होईल, भक्तीमध्ये वाढ होईल. अशा भावनेने आपण स्वीकारले पाहिजे. पण निंदा करणार आहे
त्यांनी मात्र जर अधिकार असेल तरच निंदा केली पाहिजे किंवा त्याचे दोष दाखवले पाहिजे. तर हे खूप सोपं म्हणजे छोटस आहे, पण हे खूप गंभीर आहे निंदा. त्यामुळं निंदा म्हणजे कधी आपण हे करायचं, सहन करायचे आणि कधी नाही करायचे हे खूप महत्वाचं आहे. तर दुसरं सांगितलं तिलक आणि कंठीमाळा. तिलक बघितलं कीच आपल्याला भक्तांचं आठवण येते की कसं भक्त आहेत आणि भक्तीचा खूप महत्वाचा अंग आहे की आपल्या अंगावर तिलक लावणे, तर शुद्ध होण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी. कारण हे विष्णुदत्ताचं प्रतीक आहे. आपल्याला आपण जे काही करतोय सगळे विष्णुदत्ताचं प्रतीक आहे. आपण विष्णूचे भक्त आहेत, विष्णूचे दास आहेत. आणि जसं जसं एखादा सेवक आहे, तो नेहमी सेवक आपल्या मालकाचं हित पाहतो, म्हणजे हितच त्याला हे करतो, काय कशाने चांगलं होईल, कसे माझे मालक खुश होतील, अशा प्रकारे तो प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे भक्तांचा उद्देश आहे, जे काही आपण भक्तीमध्ये कार्य, त्या कार्याद्वारे भगवंताचं स्मरण होईल आणि भगवंताची प्रसन्नता होईल. तर आपलं हे शरीर आहे, हे मंदिर आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये भगवंताला स्वीकारू, भगवंताचा वास स्वीकारू, त्यासाठी हे भगवंताचा तिलक लावणं पण महत्वाचं आहे. तर असे 12 जे तिलक आहेत, 12 तिलकांचं नाव पण आपला पाठ असला पाहिजे आणि रोज त्याचं तिलक लावताना आपण स्मरण केलं पाहिजे. तर मागच्या वेळेस आपण बघितलं पण कशा प्रकारे जर कुणी तिलक लावत असेल तर तो यमदूत पण तिथे जवळ जात नाहीत. मग बाकी म्हणजे बाकी समजा हे घोस्ट म्हणजे बाकी असे जे अशुद्ध किंवा जे घोस्ट स्पिरिट असे म्हणतात, तर ते तर काय यमदूत पण जवळ जाणार नाही. तर त्यामुळं तिलक आणि तुळशीची माळा ही खूप महत्वाची आहे. जसं मी सांगितलं, पोलीसचा ड्रेस जर असेल तर लगेच ते एक शासन आहे, शासनाचा व्यक्ती आहे आणि त्याचे नियम आपण पालन केले पाहिजे. जसं ट्रॅफिक पोलीस असतात, ट्रॅफिक पोलिसाचे पालन करतो का, कारण तो एक शासनाचा प्रतिनिधी आहे आणि आपण शासनाच्या ह्याच्यामध्ये राहतोय, नियमामध्ये. त्यामुळे त्याचे जर नियम तोडले तर आपल्याला त्याचं सजा भोगावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आपण भगवंताचे प्रतिनिधी आहे या भावनेने आपण तिलक लावतो. नंतर पुष्पमाळाबद्दल पण सांगितलं कशा प्रकारे बाहेरचे लोक माळ देतात, जेणेकरून एक व्यक्ती किती मोठा आहे, किती थोर आहे आणि त्यांनी काय काय केलंय, काय काय नाही, असं म्हणजे थोडं त्याच्या व्यक्तीचं गुणगान गायचंय, त्यासाठी ते माळ घालतात. पण आपल्या गौडी संप्रदायामध्ये आपण जी माळ देतो त्याचा उद्देश आहे की त्या भक्ताला भगवंताची कृपा मिळेल आणि जो काही तो बोलेल परंपरेमध्ये असेल आणि त्या ज्ञानाद्वारे लोकांचं जीवनाचा उद्धार होईल. तर त्यासाठी ती माळ दिली जाते. बऱ्याच वेळेस ती माळ बरेच भक्त खूप वेळ घालतात, पण ते उद्देश एकच आहे की आपण भगवंताचा स्मरण व्हावं आणि जे भगवंताचे शब्द मी बोलावेत, भगवंताबद्दल जे शब्द मी बोलावेत, प्रामाणिकपणे मी माझा एक प्रतिनिधी व्हावा, या भावनेनं तो जो हार आहे तो स्वीकारला पाहिजे. आणि आणखी एक आहे, कंठीमाळा जेव्हा घालतो तेव्हा सांगितलंय, कंठीमाळा घालतं तर त्या गळ्यातून कांदा लसण खाली नाही गेला पाहिजे. कंठीमाळा खूप महत्वाची सांगितलेली आहे.
बऱ्याच वेळेस आपल्या मंदिरात येतात लोक म्हणतात आम्हाला पण तुळशीची माळ घालायची, पण आपण सांगतो त्यांना नाही नाही असं अलाउड नाहीये, त्याचे काही नियम आहेत, नियम जर पालन नाही केले तुळशी माळ आम्ही नाही देत. तर ते काय नियम आहेत मग आपण सांगतो अशा प्रकारचे नियम आहेत, 4 नियम, आणि त्याचबरोबर कांदा लसण नाही. मग बऱ्याच वेळेस लोकांना ते खूप कठीण जातं. तर त्यामुळे सांगितलं की एकदा माळ घातली की ते या गळ्यामध्ये जी माळ आहे त्या गळ्यामधून खाली कांदा लसण जाणार नाही. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे प्रभुपादांना जेव्हा सांगितलं होतं लहानपणी त्यांना औषध द्यायचं होतं, आणि त्या औषधामध्ये जेव्हा म्हणजे खास करून आपण बघतो ते त्यांना औषध द्यायचं होतं, आणि ते म्हणजे अं, जे ज्यूस देणार होते तर ते ज्यूस ते कुठल्या तरी ह्याचं होतं प्राण्याचं. तर त्यामुळं ते म्हणजे अशा प्रकारे होतं की ते एक मांसाहार या भावनेनं तो सुटणार होता. तर ते प्रभुपादांचे आई वडिलांनी स्वीकारलं, पण जेव्हा प्रभुपादांना तोंडात टाकायला लागले ते वापस बाहेर आलं. तर प्रभुपादांनी नाही ते स्वीकारलं. सांगायचा उद्देश आहे की बराच वेळेस असं म्हणजे जी कंठी माळ आहे त्याचं खूप महत्वाचं ऍक्च्युली नियम आहे. ते नियम आपण पालन केले पाहिजे. तर अशा प्रकारे तर इथे पुष्पमाळाचं सांगितलं की पुष्पमाळा हे भगवंताचा एक नैवेद्य आहे, एक प्रसाद आहे. प्रसादाच्या माध्यमाने आपण स्वीकारतो. आणि त्याच्यामध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण नारद मुनींना सांगतात ब्रह्मदेव की भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या पुष्पमाळा आपल्या गळ्यात घालतो तो सर्व प्रकारची रोगराई पापांच्या प्रतिक्रियापासून मुक्त होतो आणि भौतिक वातावरणाच्या सर्व दूषणापासून हळूहळू मुक्त होतो. तर अशा प्रकारे तर हे पुष्पमाळा स्वीकार. आता विग्रहासमोर नृत्य करणे 24वा हा घटक आहे. विग्रहासमोर नृत्य करणे. तस्याग्रे तांडवम, तांडव म्हणजे नृत्य, तांडव नृत्य. तर सांगितलंय की तस्याग्रे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंतासमोर नृत्य करणे. तर त्यानं काय होईल तर हजारो वर्षाच्या ज्या आपल्याला आपण जे पापकर्म केले असतील ते सर्व धुतले जातात, ते नष्ट होतात, जळून राख होऊन जातात. आणि टाळ्या वाजवून आणि नृत्य करून जर आपण कीर्तनामध्ये भाग घेतला तर सर्व पापमय जे पक्षी आहेत ते उडून जातात. तर म्हणजे एवढं सोपा विधी सांगितलेला आहे, टाळ्या वाजवणे आणि नृत्य करणे. तर या फोटोमध्ये पण किती दाखवले कशा प्रकारे भक्त आहेत तर ते कसे नृत्य करतात. संन्यासी लोक पण, संन्यासी असू द्या, चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंतासमोर जगन्नाथ समोर नृत्य करायचे. आणि त्याचबरोबर छोटे छोटे मुली पण बघा कसे नृत्य करतात. तर उद्देश एकच आहे की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी सर्व काही जीवन आपलं व्यतीत करणे. येस प्रभू. तर वाचायचे आता प्रशांत. हा, हरे कृष्ण प्रभू. विग्रहांसमोर नृत्य करणे. द्वारका महात्म्य या वैदिक ग्रंथात भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांसमोर नृत्य करण्याविषयी असे म्हटले आहे, जो मनुष्य माझ्या समोर म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर उत्साहाने नृत्य करीत असताना अत्याधिक आनंदाचा अनुभव घेतो आणि निरनिराळ्या हावभावाचे प्रदर्शन करतो, तो अनेकानेक सहस्रावधी वर्षापासून साचत आलेल्या पापकृत्यांच्या राशी जाळून भस्मसात करतो. या शास्त्रामध्ये नारद मुनींनी म्हटलेले असेही एक वचन आहे, जो मनुष्य विग्रहांसमोर नृत्य करीत असताना टाळ्या वाजवतो व जो अनेक प्रकारचे भाव व्यक्त करतो त्यांच्या पापांचे सर्व पक्षी उडून जातात
मनुष्याने टाळ्या वाजवल्यानंतर वृक्षावरील पक्षी उडून वर जातात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर बसलेले सर्व पापरूपी पक्षी केवळ भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांसमोर नृत्य करण्याने आणि टाळ्या वाजवण्याने उडून जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. तर बऱ्याच वेळेस भक्त म्हणतात की अरे आम्ही खूप वयस्कर आहेत, आमचं वय खूप, आम्ही आता म्हातारे झालेलो आहे आणि आता कसं नाचावं. पण ऍक्च्युली जर बघितलं तर अद्वैत आचार्य हे एवढे वयानं वयस्कर होते आणि वक्रेश्वर पंडित हे पण वयानं खूप वयस्कर होते, पण तरी पण त्यांनी 72 घंटे कंटिन्युअस नृत्य करायचे भगवंतासमोर, चैतन्य महाप्रभूंच्या समोर. वक्रेश्वर पंडित तर खूप त्यांचं नावात जातं. कंटिन्युअस 3 दिवस नृत्य करायला, भक्तांना त्यांच्या समोर गायला अवघड व्हायचं, पण हे नृत्य करायला कधी थांबायचे नाही, होती. तर एकदा श्रील प्रभुपाद जेव्हा हरिनाम पार्टी चालली होती, हरिनाम संकीर्तन करत, आणि प्रभुपादांचं वय तर 80 वर्ष, आणि तेव्हा त्यांना चालायला पण खूप अवघड जायचं. तर त्यांनी उत्साहानं भाग घेतला हरिनामामध्ये, हरिनाम पार्टीमध्ये. कसं, त्यांनी म्हणले चला मी तुमच्याबरोबर येईल, मी माझ्याबरोबर माझे गुरुबंधू आहेत, आम्ही दोघं पण टांग्यामध्ये बसू. ते टांग्यामध्ये बसले आणि भक्तांसोबत हरिनाम करायला गेले. म्हणजे उत्साह किती आहे की आपण त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे म्हणून. आणि बघतो आपण प्रभुपाद पण स्वतः असं हात उंच करून नृत्य करायचे जगन्नाथ रथाच्या समोर किंवा भगवंताच्या विग्रहासमोर. तर जसं आपण बघतो बाहेर लोक पार्टीमध्ये काय करतात, खातात पितात आणि नृत्य करतात, पण ते खाणं पिणं नृत्य करणं इंद्रिय भोगासाठी आहे. नाहीतर मग लग्नामध्ये काय करतात, बराती नाचतात, पण त्या नाचाचा उद्देश काय आहे की जो नवरा आहे तर त्या नवऱ्याला करण्यासाठी किंवा त्यांच्या बाकी परिवारांचा खुश करण्यासाठी किंवा वेगळा असा उद्देश असतो. पण आपला उद्देश की नृत्य करण्यामागचा की आपण भगवंतांना खुश करावं. जसं आपल्याला माहिती आहे चैतन्य महाप्रभूंनी काय केलंय, चैतन्य महाप्रभूंचे जे विग्रह आहेत ते काय करतायत, हात उंच करतायत. म्हणजे ते नेहमी नृत्य करणार, त्यांना सांगितलं डान्सिंग लॉर्ड, म्हणजे नृत्य करणारे भगवंत आहेत, गौरवत आहेत. आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा खाणारे लॉर्ड आहे, म्हणजे इटिंग लॉर्ड सांगितले. म्हणजे भगवंत नेहमी भोग, त्यांना भोग दाखवला जातो, 56 भोग, आणि दिवसभर त्यांना भोग दाखवले जातात. आणि एवढं नाही तर त्याचा भोग काय साधा सुद्धा नाहीये. जगन्नाथपुरीला तुम्ही बघितलं असेल तर एवढं मोठ्याले भांड्यामध्ये, त्यांना मातीच्या भांड्यामध्ये भोग दाखवला, आणि एकदा दाखवला तर ते वापस आतमध्ये दुसऱ्यांदा त्याच्यात स्वयंपाक करत नाही, ते बाहेर जातो डायरेक्ट. तर आपले गौरवताई जे आहेत, गौरांग महाप्रभू नित्यानंद, त्यांनी स्वतः दाखवलं की कशा प्रकारे आपण नृत्य केलं पाहिजे. तर मी एक दास आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तर एक आनंदाने, आणि जसं एखादा मुलगा आहे तर मुलाच्या भावनेनं एक शरणागतीच्या भावाने, जसं हात उंच करून, प्रभुपादांनी पण ही स्टेप सांगितली, साधूची स्टेप, हात उंच करायचा आणि पाय एकदा इकडे करायचा, एकदा इकडे करायचा, एकदा इकडे असं. तर ते साधू स्टेप सांगितलं. तर अशा प्रकारे नृत्य करतो आपण. नृत्य करण्यामागे असं उद्देश नाही की लोकांना आकर्षित करणे आपल्याकडे, की असं नृत्य करेल की सगळे लोक वाह 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 आणि माझ्याकडेच आकर्षित व्हायला पाहिजे. तर नृत्य करण्यामागचा हा उद्देश नाहीये. जसं बाहेरचे लोक नृत्य करतात, डान्स करतात, पण ते डान्स करण्याचा उद्देश आहे की आपल्या म्हणजे आपल्याला एवढा आनंद होतो तो प्रकट करतो, किंवा भगवंताला आनंद व्हावा आपल्या नृत्याने, ह्या उद्देश आहे. कुठलीही गोष्ट भक्तीमध्ये स्वतःसाठी नाहीये. केंद्रबिंदू भगवंत आहे, केंद्रबिंदू गुरु आहेत, केंद्रबिंदू भगवंताचे भक्त आहेत, मी नाहीये. तर असाच उद्देश आहे. त्याच्यानंतर आहे 25वं दंडवन नतीही. दंडवन नतीही म्हणजे दंडवत,
दंड म्हणजे रॉड आणि वत. तसा रॉडला आपण ठेवतो आणि सोडला की लगेच काय पडतो, खाली पडून जातो. हे असं आहे, आणि सोडला की लगेच असा एकदम होऊन जातो. त्याचप्रमाणे दंडवत सांगितलं, दंडवत, दंड्यासारखं प्रणाम केला पाहिजे, दंडवत त्याला म्हणतात. तर आपले स्वतःचे आदर सन्मान, आदर आपण भगवंताला प्रकट करणे, विग्रहांसमोर प्रणाम करणे. तर हा पण एक खूप महत्वाचा विधी आहे, विग्रहांना प्रणाम करणे. आपण श्री प्रभुपादांचं वय काय, 78, 80. त्या वयामध्ये श्रील प्रभुपाद दंडवत सोडला नाही, हाताला दंडवत केला नाही, त्यांनी दंडवत करायचे. तर गुरु आचार्य जे असतात आपल्या उदाहरण दुसऱ्यांना करणार येतात, आलं की त्यांना तर ते नेहमी भगवंताला आपल्या हृदयामध्ये घेऊन जात असतात, भगवंताला ते स्मरण करतात, नेहमी भगवंताला ते समर्पण असतात. पण तरी पण एक आचरणाद्वारे आपने आचार्य प्रभू जीवेर सिखाय, आपल्या आचरणाने जीवांना शिकवण्यासाठी. दुसऱ्या फोटोमध्ये पण आपण बघतो कशा प्रकारे माधवेंद्रपुरी जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा त्यांनी पण तसा प्रणाम केला, भगवंताचं मंदिर कसं बांधलं. तर अशा प्रकारे तर विग्रहांना प्रणाम करणे हा खूप महत्वाचा विधी आहे. तर त्याबद्दल नारद पुराणामध्ये वाचायचं. प्रशांत. हरे कृष्ण. विग्रहांना हरे प्रणाम. कृष्ण. नारदीय पुराणात विग्रहांना प्रणाम करून त्यांचा सन्मान करण्याविषयी असे म्हटले आहे. एखादा मोठा यज्ञ संपन्न केलेला मनुष्य आणि केवळ भगवंतांच्या विग्रहासमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य या दोहोंची तुलना करणे मुळीच शक्य नाही. ज्या मनुष्याने अनेकानेक यज्ञयाग संपन्न केले आहेत त्याला आपल्या पुण्यकर्माचे फळ अवश्य मिळेल, पण ज्यावेळी ती फळे नष्ट होतील त्यावेळी त्याला पुन्हा या भूतलावर जन्म घ्यावा लागेल. तथापि एखादाच अर्चाविग्रहांसमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य पुन्हा या भौतिक जगात प्रवेश करीत नाही, कारण तो सरळ कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. धन्यवाद तुळशी. तर हा श्लोक आहे 6व्या मध्ये 3ऱ्या धड्यामध्ये 6व्या स्कंदात 29वा श्लोक. तर तर माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करू. खूप म्हणजे श्लोक एकदम चांगल्या ट्यून मध्ये आणि थोडस संस्कृत आहे, पण तरी पण म्हणायचा प्रयत्न करूया. जीवान वक्ती भगवत गुणना, जीवान वक्ती भगवत गुणनामधेयम्, भगवत. हरे कृष्ण. तर एक अशी म्हणायची एक ट्यून आहे, त्याच्याप्रमाणे आपण म्हणूया. जीवान वक्ती भगवत गुणनामधेयम्, जिह्वान चेतश्च न स्मरति चरणारविन्दम्, चेतस स्मरती तव चरणारविन्दम्, कृष्णाय नो नमति यच्चिरे कदापि, कृष्णाय नो नमति यच्छिरेकादपि, तन आनयध्वमसतो अकृत विष्णुकृत्यान्, तन्नानयध्वमसतो अकृत विष्णुकृत्यान्, तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे. याच्यामध्ये सांगितलंय की
ह्याच्यामध्ये सांगतायत, यमदूताला सांगतायत यमराज की माझ्याकडे अशा व्यक्तींना ना जो एकदाही आपल्या जीवाने, आपल्या मुखाने किंवा आपल्या जीवाने एकदा पण भगवंताचं नाव किंवा गुण गायलं नाहीये, कृष्णाचं नाव पण गायलं नाहीये. ज्याचं हृदय आहे ते भगवंताचं चरण एकदा पण स्मरण नाही करत, आणि ज्याचे हात आहेत, ज्याचं हे माथा आहे, ज्याचं डोकं आहे, तर ते एकदा पण भगवंतासमोर प्रणाम नाही केला. अशा प्रकारच्या व्यक्तींना अशा प्रकारच्या व्यक्ती जे ह्या सर्व क्रिया करत नाहीयेत त्या व्यक्तींना जाणं. कारण अशा प्रकारच्या क्रिया करणे हे मनुष्य जीवनाचा उद्देश आहे, आणि जे लोक हे करत नाहीत ते मूर्ख आहेत, आणि त्या व्यक्तींना माझ्याकडे घेऊन या असं आपल्या यमदूताला जीवा भगवत गुरु नामामध्ये जी जीवा जीवा एकदा पण भगवंताचं नाव किंवा भगवंताच्या गुणाबद्दलचं वर्णन करत नाही. चेतस्य न स्मरती तत् चरणारविंदम. चेतना जी हृदय आहे ते एकदा पण भगवंताचं स्मरण करत नाहीये, भगवंताच्या चरण कमलाचं स्मरण करत नाहीये. कृष्णाय नो नमती यत् शिर एकदा. एकदा पण भगवंताच्या समोर माथा, कृष्णासमोर माथा टेकलेला नाहीये. अशा प्रकारच्या व्यक्तींनाच तुम्ही मला ह्याच्याकडे घेऊन या, कारण मनुष्य जीवनाचा ध्येय आहे या सर्व गोष्टी करणे. पण आज हे कोण शिकवते? पहिल्यांदा आजोबा आपल्या नातवंडांना घेऊन मंदिरात जायचे, आजोबा दंडवत करायचा, मग नातू पण दंडवत करायचा. मग आजी आजोबा संध्याकाळी गोष्टी सांगायचे, रामाच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, आणि त्यांना सांगायचे खोटं नाही बोलायचं, खरं बोलायचं, संस्कार लावायचे. पण आज किती आजी आजोबा किंवा किती नातू आजी आजोबाकडे जातात, तर मोबाईल एवढे निघाले आणि बाकी सर्व आपलं जे आधुनिक जीवन निघालंय की ते नाव घेणं किंवा मंदिरात जाणं असं कोणी शिकवत नाही. तर त्यामुळं आज ती कलियुगामध्ये खूप एवढं होत चाललं. पण आपली संस्कृती ही स्वाभाविकता हे शिकवते. जसं सांगितलंय बालाजीसाठी सांगितलंय, म्हणजे बालाजीचं जे पोशाख आहे तर ते खूपच म्हणजे राजशाही पोशाख आहे. आपल्या पण मंदिरामध्ये राजभोग दाखवलं, राजभोग. कारण आपण लक्ष्मी नारायण अशा प्रकारे भगवंताला आपण पूजा करतो. जरी आपण वृंदावन कृष्ण आहे आणि सगळ्यात मोठी माधुर्य लीला आहे, पण तरी पण प्रभुपादांनी आणि आचार्यांनी आपल्याला जी पूजा सांगितलेली आहे तर ती लक्ष्मीनारायणच्या भावाने आपण त्यांची पूजा करतो. त्याचप्रमाणे राजभोग अर्पण केला तो भगवंतांना. 16 पेक्षा जास्त ऍटम भगवंताला भोग दाखवले जातात. दुपारच्या वेळेस 6 वेळेस भगवंतांना वेगवेगळे भोग अर्पण केले जातात. तर मंगल भोग, उत्तापन भोग, संध्या भोग, आणि नंतर त्याच्याबद्दल बालभोग, सकाळचा जो असतो बालभोग. तर असे वेगवेगळे आयटम, आणि ते सुद्धा म्हणजे तिथं तर भगवंताला हात धुवायला वेळ नाही जगन्नाथपुरीमध्ये, कारण एका मागे एक चालत असते काही ना काही. तर तिरुपतीमध्ये बालाजीला बालाची उडई, बालाची नडई आणि बालाजी पुढे असे 3 प्रकारचं त्यांचं वर्णन केलं जातं. बालाजी उडई म्हणजे त्याचा जो वेशपोशाख आहे तो एकदम खूप म्हणजे अप्रतिम आहे, आणि खूप म्हणजे त्याचे करोडो रुपये असतात एका पोशाखाचे. एवढा तो श्रीमंत, म्हणजे एवढा श्रीमंतचा वेश, एवढा म्हणजे त्यांचा वेश असा पोशाख बनला. आणि बालाजी नडे ते चालताना पण एक सिंहाच्या प्रमाणे चालतात, अशा प्रकारे त्यांचं गुणगान गायलं जातं. आणि बालाजी कुडे त्यांचा जो त्यांची छत्री आहे
छत्री पण एकदम राजशाही छत्री आहे. तर अशा प्रकारे बालाजीचं वर्णन केलं जातं. तर इथे सांगितलंय अशा प्रकारे आपण भगवंताच्या विग्रह आहेत, विग्रहांना कसं महत्व दिलं पाहिजे. जसं मोठमोठे यज्ञ पण विग्रहांसमोर एकदा नम्रतेनं आपण प्रणाम केला तर तो पण त्याच्यासमोर काहीच नाहीये. मोठमोठे यज्ञ बली महाराजांनी पण भगवंतासमोर झुकले होते, त्यांना प्रणाम केला. तर विग्रहांना प्रणाम करणे खूप महत्वाचं आहे. आपण सांगितलं मागच्या वेळेस पण कसं पंचांग आणि अष्टांग. तर अशा प्रकारे आपण प्रणाम करतो. तर सर्व प्रभू गण आपण पंचांग अष्टांग करतो आणि माताजी सर्व पंचांग करतात. तर प्रणाम हा खूप महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत आपण प्रणाम करताना पण मंत्र जप करणं पण महत्वाचं आहे. जसं आपण आता कुठल्या विग्रहांना प्रणाम करत आहे तर त्यांचा जो मंत्र आहे तो मंत्र बोलून आपण प्रणाम केला पाहिजे. जसं आता वांछा कल्पतरू म्हणजे आपण वैष्णवांना प्रणाम करत आहे, तर तो प्रणाम करताना मंत्र उच्चारून केला पाहिजे. गुरुला आपण प्रणाम करत आहे, गुरुचा मंत्र आपण उच्चारून प्रणाम केला पाहिजे. प्रबोधना मंत्र आहे. तर अशा प्रकारे ज्या ज्या विग्रहांना प्रणाम करताय त्या विग्रहांचा उच्चार प्रणाम केला पाहिजे. तर अष्टांग, तर अष्टांग म्हणजे 8 अंग स्पर्श करून भगवंतांना प्रणाम करतो आणि पंचांग म्हणजे 5. तर एक मिनिट मी फक्त बघत आहे की पंचांग अष्टांग त्यामध्ये काही दिलंय का. वैष्णव याच्यामध्ये डिटेल मध्ये दिलेलं आहे. तर प्रणाम करणे महत्वाचं आहे. दुसरं पुढच्या वेळेस मी सांगतो, उद्या सांगेल मी 8 अंग आणि 5 अंग. नंतर दुसरं श्री विग्रहांचे उठून स्वागत करणे. येस प्रशांत हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ब्रह्मांड पुराणात असे म्हटले आहे, ज्यावेळी एखादी व्यक्ती भगवंतांच्या रथयात्रा उत्सवात सहभागी होते व उठून भगवंतांचे स्वागत करते, त्यावेळी ती आपल्या शरीरातून सर्व प्रकारची पापे निष्कासित करते. हरे कृष्ण. पुढे वाचू का प्रभूजी? नाही थांबा. तर एका ठिकाणी प्रभुपाद लिहितात, दंडवत सेम आहे. तर सांगितलंय दंडवत प्रणाम. 8 अंग आहेत. तर 8 अंग कुठले आहेत ते पण महत्वाचं आहे. तर 8 अंग आहेत, त्यापैकी 2 पाय, 2 गुडघे, नंतर छाती, हात आणि आपलं डोकं, आपली जी दृष्टी आहे, आपलं मन आणि आपले शब्द. तर अशा प्रकारे तर 2 पाय, नंतर आपले गुडघे, छाती, 2 हात आणि आपलं डोकं हे जमिनीला स्पर्श होतं. आणि आपले जे डोळे आहेत ते
अर्धे अर्धे उघडे आहेत आणि खाली जमिनीकडे बघत आहेत आणि आपण मुखातून आपल्या शब्दांनी प्रार्थना करत आहे. आपण स्मरण करत आहे, ध्यान करत आहे आणि आपण आपले जे माथा आहे, आपले डोकं आहे, ते भगवंताच्या चरणावर आपण ध्यान करत आहे आणि माझं माथा भगवंताच्या चरणावर ठेवलंय या भावनेने. तर 8 अंग कुठले आहेत? तर 8 अंग मी सांगितले, कोणा लक्षात आहे? हरे कृष्ण. 2 हरे पाय, कृष्णा 2 प्रभूजी. पाय, 2 गुडघे, छाती, हे 2 हात आणि हात, डोके डोके. जमिनीला स्पर्श करून नाही असं नाही. एक सांगा, एक सांगा. हरे कृष्ण 2 प्रभू. पाय, हा 2 पाय, हा 2 गुडघे, 2 गुडघे, गुडघे, छाती, 2 हात, 2 हात, आणि डोके. 1 डोके. बरोबर होतंय का? आणि 8 होते का आणि जास्त मन व्हायला? मन मनाच. सर. हा. दृष्टी, मन आणि शब्द. तर 8 अंग, अष्टांग हे आपण बऱ्याच वेळेस ऍक्च्युली हे सोपं आहे, खूप सोपं. म्हणजे भक्ती एवढी सोपी आहे, पण ती आपण अवघड करून बसतो, कारण आपण ते भक्तीला योग्य मार्गाने करत नाही. बघा ना, म्हणजे कोणी इथं एवढं किती हे केलंय की तुम्ही फक्त विग्रहांना प्रणाम करा. नारद पुराण सांगितलंय, सगळे यज्ञ केल्यासारखं मोठा यज्ञ, हा सगळ्यात मोठा यज्ञ भगवंतांना प्रणाम करणे. कारण प्रणाम का करतो? कारण भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी त्याचा दास आहे या भावनेनं. तर आणि पंचांग मध्ये सांगितलेलं आहे, पंचांग 5 अंग. तर आपण गुडघ्यावर प्रणाम करतो, नंतर हात, डोके, आपली बुद्धी आणि आपले शब्द. आपलं छाती आहे ते भगवंताची जमिनीला स्पर्श होत नाही, खास करून माताजींना. पंचांग प्रणाम मध्ये छाती जमिनीला स्पर्श होत नाही. आणि सांगितले भगवंताला प्रणाम करताना एका हाताने कधी करायचं नाही. जसं एक हात वरती चाललेला आहे आणि दुसरा हात त्याच्यामध्ये काहीतरी वही ठेवली, त्याच्यामध्ये हातामध्ये दुसरी काहीतरी गोष्ट आहे, बीड बॅग आहे, किंवा अशा गोष्टी आपण जमिनीवर स्पर्श होऊ नये म्हणून दुसऱ्या हातात ठेवतोय, असं नाही. दोन्ही हात असे जोडून प्रणाम केला पाहिजे. जर हातात काही नसेल तर आपण पूर्ण असं प्रणाम करतो, आणि जर हातात काही असेल तर मग असं ह्याच्यामध्ये घेऊन आपण प्रणाम करतो. शक्यतो बीडबॅग वगैरे सगळं बॅग मध्ये ठेवून आपण प्रणाम दंडवत केला पाहिजे, अष्टांग किंवा पंचांग. आणि ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आणि आणि प्रणाम करताना आपण डावीकडे ज्या विग्रह आहेत त्यांना प्रणाम करतो, डावीकडे ठेवून अशा प्रकारे. ओके, ठीक आहे. तर विग्रहांचे उठून स्वागत करणे, तर हे पण खूप भगवंतांना कसं आपण स्वागत केलं पाहिजे. म्हणजे भगवंत स्वामी आहेत आणि आता भगवंत आमच्याकडे येत आहेत, तर त्यांचं स्वागत करत आहे. तर इथे बघतोय आपण फोटोमध्ये कशा प्रकारे जेव्हा कृष्ण आणि बलराम किंवा सगळे ग्वालबाल संध्याकाळी यायचे वापस वृंदावनमधून, सगळेजण त्यांना प्रत्येक घरामध्ये गोपिया
खास करून रोहिणी आणि यशोदा आणि बाकी सर्वजण स्वागत करायचे. आता आले, दिवसभर थकून आले, आता काय. किंवा जगन्नाथ रथयात्रा जी असते तर तेव्हा, किंवा द्वारकेमध्ये पण जेव्हा भगवंत जातात, सगळ्या राण्या भगवंताचं स्वागत करायला. पुन्हा खाली आपण बघतो, खाली जे फोटो आहेत, कोणाला सांगता येईल का काय तो फोटो आहे? उजवीकडे सगळ्यात खाली कशाचं चित्र आहे ते? फोटो कशाचा आहे? हा, जगन्नाथजींचं दर्शन घेताना. त्याच्या खालचं शेवटचा ना प्रभूजी, सगळ्यात कोपऱ्यात. हा, शेवटचं कोपऱ्यातलं. चैतन्य जगन्नाथ महाप्रभू गरुड खांब. गरुड हा स्तंभावर एक म्हातारी स्त्री दर्शन घेत होती चैतन्य महाप्रभूंच्या हा खांद्यावर. हा. तर गरुड स्तंभावर एक पाय ठेवलाय आणि दुसरा पाय चैतन्य चैतन्य महाप्रभूच्या खांद्यावर ठेवलाय. तर सगळेजण म्हणायला लागले, अरे उतरा उतरा, काय करते तुम्ही? भगवंताच्या खांद्यावर पाय ठेवलाय. तर भगवंत म्हणे, चैतन्य महाप्रभू म्हणे, नाही नाही नाही, थांबा म्हणे. तर किती ती आतुर आहे भगवंताला स्वागत करण्यासाठी, भगवंत दर्शन घेण्यासाठी, किती आतुर आहे ती. म्हणे मला शिकवते, ती माझी एक गुरु आहे, कसं मी आतुर राहायला पाहिजे भगवंताचं दर्शन घ्यायला, तर त्यांच्याकडून मी शिकतोय म्हणे. असं कोण म्हणतंय? चैतन्य महाप्रभू. तर चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या जीवनाद्वारे दाखवलंय कशा प्रकारे आपल्याला कुणी पण गुरु होऊ शकतो आणि प्रत्येकाकडून आपल्याला शिकण्यासाठी आहे. असं नाही की मी 15 वर्षापासून मी इस्कॉन मध्ये आहे आणि आता एक नवसिका भक्त आलेला आहे आणि तो तर काय आताच त्यांनी चालू केलंय माळ, आताच त्यांनी भक्तिमय चालू केली, त्याच्याकडून मग काय. तर ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीपासून गुरु आपण काही ना काहीतरी शिकू शकतो, कारण भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. भगवंताची शक्ती प्रत्येकाकडे आहे. जसं 24 गुरु मानले होते, कशा प्रकारे आपण 11व्या स्कंदामध्ये जर बघितलं तर अवधूत ब्राह्मण त्यांनी 24 गुरु मानले आणि निसर्गापासून सगळे निसर्गामध्ये गुरु त्यांनी मानले आणि त्यांच्या प्रत्येकाकडून त्यांनी शिकतायत. तर विग्रहाचं दर्शन उठून स्वागत करणे. तर द्वारकेमध्ये पण जेव्हा भगवंत यायचे संध्याकाळी किंवा सभानंतर, तर तेव्हा बलराम, प्रद्युम्न असे मोठमोठे व्यक्ती, पण जेव्हा कुणी ते प्रसाद खात होते, कुणी असंच झोपले होते, कुणी असं वेगवेगळ्या कार्यामध्ये होते, तेव्हा भगवंत आले, सगळं सगळं सोडून सगळे पळायला तयार, सगळे तिथे त्यांना स्वागत करण्यासाठी तयार. तर तर हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस ह्याचं एवढं स्वीकारलं नाही जात. तर ऍक्च्युली सांगितलंय जसं भगवंत सकाळी दर्शन घेतात ना, दर्शन देतात, 7:30 वाजता आरती असते किंवा 4:30ची आरती असते. तर आता भगवंत दर्शन देणार आहेत, पडदा खुलणार आहे, दरवाजा खुलला आहे, आता पडदा खुलणार आहे. तर हा खूप मोठा एक सोहळा आहे, सोहळा ज्याच्यामध्ये आता भगवंत दर्शन द्यायला तयार आहेत, भगवंत आपला दृष्टिक्षेप करायला तयार आहेत आणि जो व्यक्ती तिथे असतो त्याला प्रथम ते दर्शन मिळणार आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेस भक्त दर्शन सोडत नाही. जेव्हा भगवंत दर्शन उघडणार आहे म्हणजे भगवंताचं स्वागत करायचंय, त्या स्वागताच्या अगोदर मला तिथं असलं पाहिजे. त्यासाठी मंगल आरती मध्ये किंवा आपली शृंगार आरती आहे किंवा वेगळ्या राजभोग आरती आहे, तर ज्या आरत्या असतात तेव्हा स्पेशल भगवंताची कृपा मिळण्यासाठी भगवंत तत्पर आहे. त्यावेळेस आपण उत्सुकतेनं तिथे स्वागत असलं पाहिजे, उत्सुकतेनं भगवंत स्वागत करायला तिथे असायला पाहिजे, कारण हे अभिन्न आहे. जसं इथं गोपी द्वारकाच्या राणी आणि बाकी सर्व भक्त आहेत, तर त्याचप्रमाणे आपल्याला पण भगवंत त्यावेळेस स्पेशल दर्शिक्षेप किंवा दर्शन देण्यासाठी तर त्यांचं स्वागत आपण करायला तिथे तत्पर असलं पाहिजे. नंतर विग्रहांचे अनुगमन करणे, खास करून रथयात्रेमध्ये. हेच बोल नंतर.
हरे कृष्ण. कोण आहे? कोण असणार आहे प्रभूजी कोणी? नाव सांगा पुन्हा एक. नाव सांगा कोणाचं. चला वाचतो. विग्रहांचे अनुगमन करणे. भविष्य पुराणात असे म्हटले आहे, एखाद्या नीच कुटुंबात जन्मलेल्या मनुष्यानेही आरच्या विग्रहांच्या रथयात्रेचा महोत्सव पाहिला आणि रथातील विग्रहांच्या पुढून अथवा मागून त्या रथयात्रेमध्ये भाग घेतला तर तो निश्चितच भगवान विष्णूंच्या समान ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो. विष्णू पुढचं वाचू? बस 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 बस. ही कुठली मुक्ती आहे? षष्टी. षष्टी. सारष्टी मुक्ती, बरोबर. तर भगवंताच्या समान ऐश्वर्य मिळेल म्हणजे सारष्टी मुक्ती, बरोबर. तर भविष्य पुराणात सांगितलंय कशा प्रकारे फक्त रथयात्रा बघितलं किंवा रथयामध्ये भगवंताच्या मागून किंवा पुढून रथयात्रेने भाग घेतला तर त्याची एवढी मोठी गती त्याला प्राप्त होऊ शकते. तर बघा किती भक्त उत्साहाने नृत्य करत आहेत आणि भाग घेत आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे. कारण हे पण पुन्हा एकदा कशा प्रकारे भगवंत स्वामी आहेत आणि आपण त्यांचं स्वागत आणि त्यांच्या बरोबर अनुगमन करणे. जसं आपण आरतीनंतर आपण रोज 3 प्रदक्षिणा करतो मंदिराला. तर का? कारण प्रभुपाद जे आचार्य आहेत, आचार्यांना आपण अनुगमन करतोय. आचार्य पुढे चाललेले आहेत आणि आपण त्यांच्या मागे मागे चाललेलो आहे. तर हे अनुगमन करणे, विग्रहांचे अनुगमन करणे किंवा आचार्यांचे अनुगमन करणे, तर हा पण खूप महत्वाचा एक हिस्सा आहे आपल्या जीवनामध्ये. आणि ह्याचे म्हणजे ज्या गोष्टी आपण करतो त्या किती महत्वाच्या आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे तो किती मोठा परिणाम आहे आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांद्वारे देण्यासाठी जे प्रूफ आहे. तर ते इथे ब्रह्मांड पुराण, भविष्य पुराण, द्वारका महात्म्य, वेगवेगळ्या नारद पुराण, अशा सर्व पुराणामधून उपनिषदामधून ते रूप गोस्वामी देत आहेत. कसं आपण जे काही करतो ते काही साधं सुद्धा नाहीये, ते खूप मोठी गोष्ट आहे. आपण जे करतोय त्याचं महत्व आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे गुरुपाद सांगायचे तुम्हाला माहित नाहीये तुम्ही कुणाबरोबर राहताय. तुम्हाला जर कळालं तुम्ही कुणाबरोबर राहताय तर तुम्ही बेहोश होऊन जातात. कारण तो व्यक्ती कुणीतरी मोठा देवी देवता होत असेल मागच्या जन्मामध्ये, किंवा कोणी महान साधू असेल, किंवा ऋषीमुनी जी महान तपश्चर्या केली असेल, किंवा महान भक्त जो थोडासाच काहीतरी भक्तीचा पाठ राहिला त्यामुळे राहिलाय, त्यासाठी आलेला आहे. बघा खालच्या फोटोमध्ये बघा किती मोठी एकदम लाईन लागलेली आहे. कितीतरी म्हणजे लाखो करोडो भक्तांचा जनसमुदाय बसलाय, समजलाय. एकदम म्हणजे पूर आल्यासारखंच वाटतं. एकदम डोके दिसत आहेत फक्त. कुठपर्यंत? शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत दिसते सगळ्यांना दिसतंय ना. खालचा जो सगळ्यात उजवीकडे सगळ्यात खालचा फोटो रथयात्रेचा. तर त्यासाठी रथयात्रा किंवा खास करून भगवंताची जी ही आपण पालखी काढतो तर ते खूप महत्वाचे आहे आणि त्याला पालन करणे पण खूप महत्वाचं आहे. अनुगमन करणे ना एवढा मोठा फायदा दिलेला आहे. नंतर आहे विष्णूंच्या मंदिरात दर्शनार्थ जाणे किंवा तीर्थगमन करणे. यस प्रभू, प्रशांत प्रभू. हरे कृष्ण. हरे बोल. हा, विष्णूंच्या मंदिरात ना प्रभूजी.
हरी बोल. हा, हो विष्णूंच्या मंदिरात दर्शनार्थ जाणे किंवा तीर्थागमन करणे. पुराणांमध्ये असे म्हटले आहे, ज्या व्यक्ती वृंदावन, मथुरा किंवा द्वारका अशा तीर्थांना दर्शनार्थ जातात, त्या व्यक्ती धन्य आहेत. अशा प्रकारचा प्रवास केल्याने या व्यक्ती भौतिक संसार रूपी वाळवंट पार करून अवश्य पलीकडे जाऊ शकतात. हरिभक्ती सुधोदय या ग्रंथामध्ये श्रीकृष्णांच्या मंदिरांना भेट देण्याचे महात्म्य सांगितलेले आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वृंदावन, मथुरा, द्वारका येथील भक्त त्या तीर्थस्थळी स्थित असलेल्या सर्व मंदिरांमध्ये भगवंतांचे दर्शन घेत असतात. हरिभक्ती सुधोदयामध्ये असे म्हटले आहे की कृष्ण भावना भावित शुद्ध भक्तिमय सेवेने प्रेरित झालेले भक्त जेव्हा विष्णूंच्या विग्रहांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात, तेव्हा त्यांना मातेच्या तुरुंग रूपी गर्भामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागत नाही. बद्ध जीवाला जन्म घेतेवेळी मातेच्या उदरामध्ये काय त्रास होत असतो याची विस्मृती होते, परंतु जीवासाठी तो अत्यंत क्लेशकारक व भयंकर अनुभव असतो. अशा प्रकारच्या भौतिक परिस्थितीतून जर कोण आपली सूट करून घ्यायची असेल, त्याला अतिशय भक्तिभावाने भगवान विष्णूंच्या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तो भौतिक जन्माच्या क्लेशकारक परिस्थितीतून सहजपणे मुक्त होऊ शकतो. हरी बोल. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. किती महत्वाचं आहे मंदिरात जाणे किंवा तीर्थयात्रा करणे. तर सांगितलंय, गौर अमर जे सब स्थाने करिलो भ्रमण रंगे, से सब स्थाने हेरी बुआमी प्रणयी भकत संगे. तर गौर अमर जे सब स्थाने करिलो भ्रमण रंगे, ज्या ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे अनुयायी सर्व गेलेत, त्या त्या ठिकाणी से सब स्थानी हेरी प्रणयी भकत संगे, भक्तांच्या समवेत त्या ठिकाणांना भेट देणे आणि तीर्थयात्रा करणे हे खूप भक्तीला पोषक आहे. तर ते एक भक्तीचा महत्वाचा घटक सांगितलेला आहे. तर कारण तिथे विष्णूचा वास असतो, भगवंताचा वास आहे. तर ते ठिकाण खूप शुद्ध करण्यासाठी खूप शक्तिशाली आहे. वृंदावन, मथुरा, द्वारका. तर या ठिकाणी भौतिक संसाररूपी वाळवंट पार करू शकतात. आणि दुसरं गोष्ट सांगितलंय, मातेच्या तुरुंगरूपी गर्भामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागणार नाही. कारण ऍक्च्युली तेवढं किती त्रास आहे, क्लेशदायक आहे आणि भयंकर आहे. तर त्या परिस्थितीतून तिसऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या शुभदेव गोस्वामी सांगतात, वर्णन करतात. कपिल देव देवहूतीला सांगत आहेत. तर त्याचं वर्णन सांगितलेलं आहे, कशा प्रकारे हे आईच्या पोटामध्ये किती वेदना असते जीवाला, आणि तेव्हा प्रार्थना करतात, इथून मला बाहेर काढा, कारण हे एवढं दुःख असह्य आहे. तर अशासारख्या क्लेशदायक परिस्थितीतून आपण बाहेर निघू शकतो, एवढं शक्तिशाली आहे मंदिराला जाणे किंवा तीर्थयात्रेला गमन करणे. पण खास करून मंदिरात जाणे आणि जाण्याचा उद्देश काय, तिथे जाऊन ऍक्च्युली परिवर्तन झालं पाहिजे, म्हणजे श्रवण करणे किंवा भक्तांसंग करणे. तर हे याद्वारे आपण धाम प्राप्त करू शकतो. असं नाही की तिथे तिकीट काढलं म्हणजे धाम गेलो आणि संपलं, असं नाही. ते तर भौतिकदृष्ट्या आपण एक पिलग्रिमेज साईट झाली, किंवा आपण एक हे करून आलो, पिकनिक करून आलो. पण नाही, ऍक्च्युली तीर्थयात्रा गमन करणे किंवा मंदिरात जाणे उद्देश आहे तिथे जाऊन आपण संग करणे, साधूंचा वाणी श्रवण करणे, भगवंताचं महत्व सांगणे, भगवंताच्या महत्वाबद्दल श्रवण करणे. आणि आणखी काय, विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करणे. तर हे पण कोणीतरी वाचा. हरे कृष्ण प्रभू. विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करणे. हरिभक्ती सुधोदयामध्ये असे म्हटले आहे की विष्णूच्या मंदिराची प्रदक्षिणा करणारा भक्त भौतिक जगातील जन्म मृत्यूरूपी प्रदक्षिणेचा सहजच प्रतिकार करू शकतो.
भौतिक अस्तित्वाचा परिणाम म्हणून बद्ध जीव या भौतिक जगामध्ये जन्म आणि मृत्यूरूपी चक्रामध्ये अडकलेला असतो आणि त्यावर उपाय म्हणून केवळ मंदिरातील विग्रहांना प्रदक्षिणा घातली तर त्याची यातून सुटका होऊ शकते. भारतामध्ये वर्षा ऋतूत चातुर्मासाचे व्रत पाळले पाहिजे. साधारणपणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अथवा श्रावण मासापासून पुढे या 4 महिन्यात कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता प्रवास करणारे संत पुरुष एकाच ठिकाणी निवास करतात. या 4 महिन्यात काही कठोर नियमांचे पालन केले जाते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जर या कालावधीत एखाद्याने भगवान विष्णूंच्या मंदिराची निदान 4 वेळा प्रदक्षिणा केली तर याचे पुण्य म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारची प्रदक्षिणा केल्याने त्याला गंगा नदीच्या काठावरील सर्व तीर्थांना भेट देण्याचे फळ प्राप्त होते व चातुर्मासाचे नियम पालन केल्यामुळे एखाद्याला त्वरित भक्तिमय सेवा प्राप्त होऊ शकते. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आणखी एक अर्चना कोणतरी वाचाय शेवट. अर्चना. अर्चना म्हणजे मंदिरातील विग्रहांची. मला सांगितलं ना प्रभू. हो तुम्हाला सांगितलं. अर्चना म्हणजे मंदिरातील विग्रहांची पूजा. या पद्धतीचा श्रीमद भागवतातील 10.81.19 या श्लोकात भगवान श्रीकृष्णांचा निकटचा मित्र असणारा सुदामा काय विचार करतो ते सांगण्यात आले आहे. हा सुदामा एका ब्राह्मणाच्या घरात जात असताना स्वतःशीच असे म्हणतो, केवळ भगवान श्रीकृष्णांचे पूजन केल्यामुळे मनुष्याला स्वर्गीय ऐश्वर्य, मुक्ती, ब्रह्मांडातील ग्रहावर प्रभुत्व, भौतिक जगातील सर्व ऐश्वर्य आणि योगसिद्धी अशा गोष्टी लाभू शकतात. सुदामा असे म्हणण्याचे कारण असे की भगवान श्रीकृष्णांनी सुदाम्याला एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन काही भोजन मागण्यास सांगितले. तेथे अनेक ब्राह्मण एक मोठा यज्ञ करीत होते. श्रीकृष्णांनी सुदाम्याला असे सांगितले, तू त्या ब्राह्मणांकडे जा आणि त्यांना सांग की श्रीकृष्ण आणि बलराम हे फार भुकेलेले आहेत आणि त्यांना भोजन हवे आहे. ज्यावेळी सुदामा त्या ब्राह्मणांकडे गेला त्यावेळी ब्राह्मणांनी त्याला काहीही देण्यास नकार दिला. तथापि या ब्राह्मणांच्या पत्न्यांनी श्रीकृष्णांना काहीतरी खावयास हवे आहे असे ऐकले तेव्हा त्वरितच त्या अनेक स्वादिष्ट व्यंजने घेऊन श्रीकृष्णांकडे आल्या. विष्णू रहस्य या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णूंच्या सेवेत असलेला कोणताही मनुष्य आनंदमय वैकुंठ लोकाची सहजच प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर याच्यामध्ये सांगितले कशा प्रकारे भगवंताच्या मंदिराची प्रदक्षिणा करणे, तर त्याने आपलं जन्ममृत्यूच्या या पुन्हा फेऱ्यातून आपण मुक्त होऊ शकतो. आणि हे पूर्ण जगाला खास करून विष्णूची मंदिराची जी प्रदक्षिणा आहे तर त्याचं पुण्य आहे ते ब्रह्मांडाची प्रदक्षिणा केल्याचं फळ मिळतंय. त्यास तेवढंच नाही, गंगेच्या नदीच्या काठावरील सर्व तीर्थांना भेट देण्याचे फळ मिळतं. तर अशा प्रकारे त्याचा तर उद्देश काय आहे, ऍक्च्युअली प्रदक्षिणा करणे म्हणजे काय की केंद्रबिंदू भगवंताला ठेवणे आहे. जसं आपण भगवंताला प्रदक्षिणा करत आहे, मंदिराला प्रदक्षिणा करत आहे, म्हणजे मी केंद्रबिंदू भगवंताला ठेवणार आहे, मी केंद्रबिंदू मंदिराला ठेवत आहे. त्याचप्रमाणे माझं जीवनाचा जो केंद्र आहे तो भगवंत व्हावे या उद्देश आहे. त्यासाठी आपण प्रदक्षिणा करतोय. तर आज प्रत्येकाचा जीवन आहे, मला कसं स्वार्थ मिळेल, मला कसं नाव मोठं मिळेल, मला कसा जास्त पैसा मिळेल, मी कसा मोठा अधिकारी बनेल, अशी प्रत्येकाची जीवनामध्ये उद्देश आहे, ध्येय आहे. तर भक्तांचा प्रदक्षिणा करण्यामागचा उद्देश काय आहे की
मला माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवंताला घ्यायचा आहे. त्यासाठी आज मी प्रदक्षिणा करत आहे, पण तो भाव माझ्यामध्ये येईल या भावाने या भावाने आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो किंवा भगवंताला प्रदक्षिणा करतो. आणि अर्चनामध्ये सांगितलं कशा प्रकारे आपण भगवंतांना एक म्हणजे मी जरी स्वतःला, जसं आपले 6 गोस्वामी आहेत, तर ते स्वतःला एवढं स्वतःसाठी काही विचार करायचे नाही, पण भगवंतासाठी एकदम पक्वान किंवा एकदम म्हणजे ऐश्वर्य आपल्या स्वतःसाठी काही नाही, पण भगवंतासाठी खूप ऐश्वर्य देण्याचा प्रयत्न करायचे. तर अर्चना पद्धती खूप महत्वाची आहे. भगवंताची पूजा करतो आपण, तर या पद्धतीचा अवलंब केल्याने आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत हे समजू शकतो. तर आपण जे भगवंताला पूजा करतो तेव्हा आपण आरती दाखवतो भगवंतांना. आरती दाखवण्याचा उद्देश काय आहे, तर त्यामध्ये 5 वाती असतात. तर त्या 5 वातीचा उद्देश काय आहे, आणि त्या वाती आपण तुपामध्ये टाकतो. तर सांगितलंय त्या 5 वातींचा उद्देश आहे आपले 5 जे शब्द स्पर्श रस रूप गंध, जे सेन्स ऑब्जेक्ट, जे आपले इंद्रिय विषय आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध, तर त्यांना आपण आपला जो म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार, आपला जो अशुद्ध अहंकार आहे, त्या अशुद्ध अहंकाराला आपण म्हणजे जाळून टाकतोय. आणि त्या जाळण्याचा उद्देश काय आहे, खरं वाती तुपामध्ये टाकून त्यांना आपण जाळतो आणि त्या जळून भगवंताचं दर्शन आपल्याला देतात. त्याचप्रमाणे हे सर्व इंद्रिय आहेत, ते इंद्रिय या इंद्रिय विषयामध्ये मग्न आहेत. त्या इंद्रियांना त्याचबरोबर आपल्या खास करून जो अहंकार आहे, तो अहंकाराला मी भगवंताला अर्पण करत आहे, आणि ज्याद्वारे आपण भगवंताचं गुणगान गाता येईल आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन आपल्याला मिळेल. तर आपले सर्व इंद्रिय ऍक्च्युली इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये लावले पाहिजे. त्यामुळे ऋषिकेश नाव ठेवलेलं आहे भगवंताचं, ऋषिकेश, मास्टर ऑफ सेन्सेस, आपल्या इंद्रियाचा स्वामी. तर आपली चेतना आहे, ती चेतना विकसित व्हावी तर त्यासाठी अर्चना विधी आहे, जेणेकरून अर्चना करून आपण भगवंताला एक आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून त्यांच्याच प्रतीसाठी आपण जीवन जगलं पाहिजे. तर जसं सांगितलंय की बराच वेळेस बघितलं जातं की श्रवण करताना बरेच भक्त झोप लागते, किंवा जप करताना झोप लागते, किंवा आपण पुस्तक वाचताना, ग्रंथ वाचन करताना पण बऱ्याच वेळेस उभा राहून पण झोप लागते आपल्याला. पण जेव्हा आपण अर्चना करतोय, म्हणजे भगवंताची पूजा करतोय, भगवंताचं फॅन करताय, चामर करत आहे, तेव्हा कधी झोप नाही लागणार आपल्याला. तर तो एक विधी आहे खास करून पुजारी व्यक्तींना, भक्तांना, जिथे आपण भगवंताला पोशाख घालताना, त्यांचा अभिषेक करताना, त्यांचं भोग दाखवताना, हे सर्व जे विधी आहेत, तर ते खूप महान महान विधी आहेत, आणि त्याची आपल्याला संधी मिळत आहे, तर ते आपलं खूप मोठं भाग्य आहे. त्या भावनेनं, आणि जर आपण जर दीक्षित नसेल, दुसरी ब्राह्मण दीक्षा पण झाली नसेल, तरी पण आपण भगवंताची जी प्लेट आहे, तर ती प्लेट धुण्यासाठी, म्हणजे बॅकअप करण्यासाठी, किंवा माताजी वर्ग काही फुलाचा हार बनवण्यासाठी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण भगवंताची सेवा करू शकतो. तर विग्रह सेवा, अर्चना सेवा खूप महत्वाची आहे. तर त्यासाठी इथे सांगितलंय की कशा प्रकारे केवळ भगवान श्रीकृष्णाचे पूजन केल्याने मनुष्याला स्वर्गीय ऐश्वर्य, मुक्ती, ब्रह्मांडातील ग्रहांवर प्रभुत्व, भौतिक जगातील सर्व ऐश्वर्य आणि योगसिद्धी यांचा लाभ होऊ शकतो. तर अशा प्रकारे भगवंताची जे अर्चना पद्धती आहे पूजा करण्याची, ते खूप महत्वाची आहे, आणि ते इथे सांगितलेलं आहे. तर इथे त्या फोटोमध्ये पण बघतो आपण कशा प्रकारे भक्त भगवंताच्या धामात जात आहेत. दिंडी यात्रा किंवा पंढरपूरला यात्रा,
किंवा बरेच वेगवेगळ्या ठिकाणी आपण भक्त मंदिरासाठी चालत जात असतात किंवा भक्तांसोबत जात असतात. आणि प्रदक्षिणा करण्यामध्ये पण मंदिराच्या बऱ्याच मंदिरामध्ये असा प्रदक्षिणा मार्ग आहे जिथे आपण सर्व प्रदक्षिणा करू शकतो भगवंतांना. आणि प्रभुपादांचं बघा इथे कशा प्रकारे भगवंताची सेवा पूजा करत आहेत. राधा लंडनेश्वर आणि माधवेंद्रपुरी त्यांनी पण कशा प्रकारे भगवंतांना पूजा केली होती, अर्चना वगैरे केली होती, मंदिर बांधले होते. तर अशा प्रकारे भगवंताची पूजा. आणि त्यानंतर उरलेला जो धडा आहे तो उद्या आपण कव्हर करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे का? हा काय एक मिनिट. ऐकू येत नाही ऍक्च्युली क्लिअर. ओपन बुक. अच्छा ओपन बुक का? ओके. ओपन बुकचं मी उद्या सांगतो गुरुजी. ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? विचारू का प्रभूजी? हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी, आपण इस्कॉन मध्ये जशी श्री विग्रहांची पूजा केली जाते ना, ऐकू येते प्रभूजी? आरती जी सगळी प्रोसेस आहे ना, त्याचं एकदम महत्व सांगता का प्रभूजी? म्हणजे जसं आरती करणं, धूप, म्हणजे जे पर्टिक्युलर आचमन करून जे केलं जातं ना, त्या सगळ्या विधीचं एकदा महत्व सांगता का? म्हणजे चामर, परत फॅन, धूप, परत प्रत्येक पुष्प. गोष्ट ऍक्च्युली एक वेगवेगळं त्याचं हे दर्शवतं. तर ते सगळं डिटेल मध्ये उद्या स्टार्टिंगला मी सांगतो. चालेल. ठीक आहे. कृष्ण दंडवत. हरे कृष्ण. ठीक आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. गौर भक्त. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम.